नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत इंग्रजी ग्रामर। इंग्रजी ग्रामर हे इयत्ता 10वीच्या SSC बोर्ड एक्झाम साठी खूप उपयुक्त असं ग्रामर आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामर मधला नॉट ओनली बट ऑल्सो हा प्रकार शिकणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, नॉट ओनली बट ऑल्सो म्हणजे हेच नाही तर ते सुद्धा। नॉट ओनली बट ऑल्सो या ग्रामरचे किंवा नॉट ओनली बट ऑल्सो चे वाक्य तयार करण्याचे काही नियम आहेत, काही रूल्स आहेत, ते आपण सुरुवातीला बघूया। बघा, नियम रूल 1, दिलेल्या वाक्यातील दुसऱ्या वाक्यातून ऑल्सो किंवा टू काढून टाकावे। नॉट ओनली हे पहिल्या वाक्यात कर्माच्या आधी लिहावे, नंतर कर्म लिहावे। रूल नंबर 3, त्यानंतर बट ऑल्सो लिहून दुसऱ्या वाक्यातील कर्म लिहावे। रूल नंबर 4, तसेच वाक्यात ॲज वेल ॲज असल्यास ते काढून त्या जागी बट ऑल्सो लिहावे। पहिल्या वाक्यात कर्माच्या आधी नॉट ओनली लिहावे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कर्ता, क्रियापद आणि कर्म याची ओळख तर माहिती असेल, तर तरी सुद्धा कर्ता म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये सब्जेक्ट असं म्हणतात। कर्ता याची व्याख्या काय, तर करणारा प्रमुख म्हणजे मेन सब्जेक्ट म्हणजे मुख्य व्यक्ती। त्यानंतर क्रियापद म्हणजे कोणतीही केलेली हालचाल किंवा मूवमेंट, ऍक्शन, त्याला क्रिया किंवा क्रियापद, त्याला इंग्रजीमध्ये वर्ब असं म्हणतात। कर्म म्हणजेच ऑब्जेक्ट। कर्म हे निर्जीव असते, कर्मावर क्रिया करावी लागते, ज्याच्यावर क्रिया होते ते कर्म म्हणजेच त्याला इंग्रजीमध्ये ऑब्जेक्ट असे म्हणतात। कर्ता, क्रियापद, कर्म याची ओळख तुम्हाला झालेलीच आहे। तर मग आता नॉट ओनली बट ऑल्सो यांची काही वाक्य कशी करायची, त्याचं सूत्र काय आहे ते आता आपण बघूया। तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण नॉट ओनली बट ऑल्सो याचे काही नियम आणि रूल्स बघितलेले आहे। आता नॉट ओनली बट ऑल्सो चे वाक्य, सेंटेन्स कसे बनवायचे आणि त्यावर आधारित म्हणजे ते बनवण्यासाठी वापरण्यात येणारी, यूज करण्यात येणारी सूत्र कोणते आहे ते आता आपण बघूया। जसं की बघा, सूत्र कर्ता प्लस क्रियापद प्लस नॉट ओनली, पहिल्या वाक्यातील कर्म प्लस बट ऑल्सो प्लस दुसऱ्या वाक्यातील कर्म। आता हे मराठीमध्ये इथे हे सूत्र तुम्हाला दिलेले आहे। तसंच इंग्रजी मधलं सूत्र काय आहे, एस प्लस व्ही प्लस नॉट ओनली प्लस फर्स्ट ऑब्जेक्ट प्लस बट ऑल्सो प्लस सेकंड ऑब्जेक्ट। या सूत्राच्या आधारे आपण खाली दिलेली ही सेंटेन्स करून बघूया। तर फर्स्ट सेंटेन्स दिलेला आहे, मिस्टर जोशी टीच हिंदी, ही टीच मॅथ ऑल्सो। आपण बघितलेलं आहे रूल मध्ये की दिलेल्या वाक्यामधून जे दुसरं वाक्य असतं त्यातलं ऑल्सो किंवा टू काढून टाकावे। आपण नियम वाचलेले आहे, नियम लिहून घेतलेले आहे आणि नियमाचा तुम्ही सराव केलेला आहे। तर मग आपण नियमाप्रमाणे आपण हे वाक्य, इथे 2 वाक्य दिलेले आहे, या 2 वाक्यातील जे दुसरं वाक्य आहे त्यातील टू किंवा ऑल्सो असेल तर ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि दिलेल्या सूत्रानुसार हे वाक्य तयार करायचं आहे। तर बघा, इथे 2 वाक्य आहे, मिस्टर जोशी टीच हिंदी हे एक वाक्य, हे एक सेंटेन्स झालं। त्यानंतर ही टीच मॅथ ऑल्सो हे सेकंड सेंटेन्स झालं। 2 सेंटेन्स आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो ने जोडून घ्यायचे आहे, कनेक्ट करायचे आहे। तर बघा, इथे दिलेल्या वाक्यापैकी जे दुसरं वाक्य आहे तिथे जे ऑल्सो आहे हे ऑल्सो आपल्याला काढून टाकायचं आहे। आता आपण हे वाक्य दिलेल्या सूत्राप्रमाणे करून बघूया। बघा, इथे सगळ्यात पहिले काय सांगितलं आहे, एस म्हणजे सब्जेक्ट आहे मिस्टर जोशी। तर याचं आन्सर काय होणार आहे, सुरुवातीला मिस्टर जोशी, त्यानंतर क्रियापद वर्ब काय आहे, टीच, त्यानंतर काय सांगितलेलं आहे, नॉट ओनली,
टीच नॉट ओनली लिहायचं आहे. त्यानंतर फर्स्ट ऑब्जेक्ट. आता दिलेल्या वाक्यामधील कर्ता कोणता आहे, क्रियापद कोणता आहे आणि कर्म कोणता आहे, सब्जेक्ट ऑब्जेक्ट वर्ब हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. तरच तुम्हाला नॉट ओनली बट ऑल्सो ची वाक्ये अगदी व्यवस्थितपणे करता येईल. तर बघा, दिलेल्या वाक्यात कर्ता म्हणजे सब्जेक्ट आहे मिस्टर जोशी, वर्ब आहे टीच आणि कर्म आहे म्हणजे ऑब्जेक्ट आहे हिंदी. तर मिस्टर जोशी टीच नॉट ओनली हिंदी. त्यानंतर काय सांगितलेलं आहे, बट ऑल्सो लिहायचं. नॉट ओनली हिंदी बट ऑल्सो दुसऱ्या वाक्यातलं कर्म. आता बघा, दुसरं सेंटेन्स आहे तिथे सुद्धा हा कर्ता आहे, टीच क्रियापद आहे आणि मॅथ हे कर्म आहे. तर दुसऱ्या वाक्यातलं सेकंड ऑब्जेक्ट कोणता आहे, सेकंड ऑब्जेक्ट आहे मॅथ, बट ऑल्सो मॅथ. हे जे वाक्य आहे या प्रकारे हे सेंटेन्स नॉट ओनली बट ऑल्सो चे आपण सोडवलं आहे. त्याच प्रकारचं दुसरं सेंटेन्स बघूया. दुसऱ्या सेंटेन्स मध्ये सुद्धा दोन वाक्य दिलेले आहे. ही इज अ रिच, ही इज अ काइंड टू. इथे सुद्धा टू असल्यामुळे दुसऱ्या वाक्यातलं टू हे काढून टाकायचं आहे. आता दिलेल्या सूत्रानुसार आपल्याला हे सेंटेन्स करायचं आहे. तर सूत्रामध्ये काय दिलेलं आहे, तर एस सब्जेक्ट, पहिले सब्जेक्ट म्हणजेच कर्ता द्यायचा आहे आपल्याला. तर कर्ता काय आहे, कर्ता आहे ही, त्यानंतर क्रियापद वर्ब इज, ही इज, त्यानंतर नॉट ओनली, ही इज नॉट ओनली. कर्म काय आहे, याच्यामध्ये कर्म म्हणजे ऑब्जेक्ट काय आहे, तर रिच हे ऑब्जेक्ट आहे. ही इज नॉट ओनली अ रिच. त्यानंतर काय लिहायचं आहे, बट ऑल्सो दुसऱ्या वाक्यात मध्ये काय आहे, काइंड, बट ऑल्सो काइंड. या प्रकारे हे सेंटेन्स आपण सोडवलेलं आहे. पुढचं सेंटेन्स सोडून बघूया. शी प्लेज कबड्डी, शी प्लेज क्रिकेट. इथे दोन वाक्य दिलेले आहेत. इथे दोन वाक्य दिलेले आहेत. दोन वाक्य आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो ने तयार करायचे आहे. जसं शी प्लेज कबड्डी, शी प्लेज क्रिकेट. याच्यामध्ये कर्ता आहे शी, क्रियापद आहे प्ले, शी प्लेज, त्याच्यानंतर नॉट ओनली कबड्डी, त्यानंतर बट ऑल्सो क्रिकेट, या प्रकारचं वाक्य आपण सेंटेन्स सोडवून घेतलेलं आहे, सॉल्व केलेलं आहे. आता आणखी एक वाक्य या प्रकारे बघूया. आय हॅव अ पेन, आय हॅव अ पेन्सिल. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दिलेल्या सूत्रानुसार रूलनुसार सेंटेन्स करायचा आहे. जसं आय हा कर्ता आहे, हॅव हे क्रियापद आहे, आय हॅव, त्याच्यानंतर नॉट ओनली अ पेन बट ऑल्सो अ पेन्सिल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण नॉट ओनली बट ऑल्सो ची वाक्य याप्रमाणे सोडवलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नॉट ओनली बट ऑल्सो चे रूल, नियम आणि त्यानंतर त्याचे सूत्र कोणते आहे आणि त्या सूत्रानुसार प्रत्येक सेंटेन्स कसे सॉल्व करायचे, कसे तयार करायचे त्याचा अभ्यास आज आपण केलेला आहे. अशा जास्तीत जास्त वाक्यांचा सराव केल्यास तुम्हाला नॉट ओनली बट ऑल्सो ची वाक्ये सहज करता येईल आणि बोर्ड एक्झाम मध्ये तुम्ही ती अगदी सहजपणे सॉल्व करू शकाल. तर भेटूया अशाच एका नवीन पुन्हा व्हिडिओमध्ये वेगळ्या ग्रामर सहित.